नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज जे आहे ते कटिंग करताना मुंडा कशा पद्धतीने चेक करायचा असतो किंवा तुम्ही ब्लाऊज शिवण्याच्या आधी मुंडा कशा पद्धतीने चेक करून परफेक्ट असा ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। मुंडा खोलीचं परफेक्ट मेजरमेंट कसं काढायचं किंवा जी आपण मुंडा खोली घेतलेली आहे ती परफेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि पहा मी हे एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे इथे काय काय आपला पॉइंट असणार आहेत। मुंडा खोली जी आहे ती आपण कशा पद्धतीने घ्यायची, परफेक्ट आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि इथं चेक करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर ब्लाऊज कटिंग करायच्या आधी तुम्हाला पेपर पॅटर्नवरती जो मुंडा आहे तो चेक करायचा असतो। तर तो कशा पद्धतीने कटिंग करताना आपण चेक करायचा आहे किंवा मेजरमेंट टाकताना चेक करायचा आहे हे सविस्तरपणे पाहूया। तर इथं मुंड्याची खोली जी आहे ती छातीच्या मापावरून कोणी कोणी घेत असतं। तर पहा, छातीच्या मापावरून कधीही मुंडा खोली फिक्स नसते। ती आपल्याला मुंडा घेरावरून आपल्याला ती फिक्स करावी लागते, म्हणजे परफेक्ट अशी काढावी लागते। तर त्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये कमी जास्त करावं लागतं। आता इथे सर्वसाधारणपणे मी साईज घेते 38 आणि 38 मध्ये मला इथे मुंडा घेर हवा आहे 16.5 इंच। टोटल 16.5 इंच मुंडा घेर हवा आहे। याचा निम्मा किती होणार? 8.25 इंच। तर हा 8.25 इंच मुंडा जो आहे तो परफेक्ट येण्यासाठी कशा पद्धतीने आपण इथे घेणार आहे मुंडा हे मी सांगते। तर मुंड्याची उंची पहा फिक्स नसते, कधीही फिक्स नसते। छातीचं माप 36 आहे तर त्यावरून तुम्ही मुंडा जो आहे तो एवढाच असा घेतला पाहिजे असं नसतं। तर हे कमी जास्त करायला लागतं पहा, तरच एकदम छान असा आणि परफेक्ट मुंडा आपला बसतो। तर इथे पहा आपण घेतलेली आहे 38 साईज। 38 साईजमध्ये मी शोल्डर घेणार आहे 15 इंच। 15 इंच शोल्डर आहे तर त्याचा निम्मा होतो 7.5 इंच। 7.5 इंच शोल्डर जे आहे ते पूर्ण आपण बोटनेकसाठी वापरतो। आता आपल्याला इथे डीप नेक कटिंग करायचं आहे 10 इंच। तर हेवी साईज आहे म्हणून मी इथं जवळपास 2.5 इंच मायनस करेन। किती राहते पहा, 5 इंच इथं आपलं शोल्डर राहिलं। अजून एकदा असंच आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेऊ। आता मुंड्याची लाईन तुम्ही मुंडा घेरानुसार एक अंदाजे ठरवायचे, कितीही घ्या, 5.5 घ्या, 5.25 घ्या किंवा 6 घ्या। परत आपल्याला ती कमी जास्त करायची। तर जवळपास मी 5.25 इंच इथं मुंड्याची उंची घेईन आणि इथे एक सरळ लाईन ओढून घेते पहा या पद्धतीने। आता या लाईनवरती आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे। 38 छाती आहे, त्याचा चौथा भाग किती होतो? 9.5 इंच। इथून मी 9.5 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। इथे कमरेचा चौथा भाग करायचा, त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी प्लस करायचंय। तर कमरेचा चौथा भाग इथे मी घेणार आहे 8 इंच आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस केलं, 9 इंच झाले आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जोडून घेऊया। जोडल्यानंतर आता इथं मला मुंड्याला आकार द्यायचे। मुंड्याला आकार देताना इथून घ्यायचं 1.25 इंच। तर बरोबर मी 1.25 इंच इथून पॉईंट घेतला। पॉईंट घेतल्यानंतर ही जी मुंड्याची खोली आहे त्याचा परत आपल्याला असं सेंटर करायचं आहे। इथे मी घेणार आहे 1 इंच आणि इथे अर्धा इंच डाऊन। या पद्धतीने घेतल्यानंतर इथे मी मुंड्याला आकार देणार आहे। सरळ यायचं आहे 1.25 इंच आणि परत आकार देऊन घ्यायचे पहा या पद्धतीने आकार दिल्यानंतर आता आपल्याला मुंडा घेर कोणता मोजायचा आहे? पाठीमागचा। पुढच्या बाजूचा मुंडा घेर अजिबात आपल्याला मोजायचा नाही, कारण आपण तो खोलमध्ये घेतो, त्यामुळे अर्धा इंच तो कट होतो, त्यामुळे तो मुंडा घेर जो आहे तो जास्तच भरतो। त्यासाठी आपल्याला पाठीमागचा मुंडा घेर जो आहे तो नेहमी मोजायचा आहे। इथे अर्धा इंच मी शोल्डरसाठी सोडून इथून मी मोजणार आहे पहा या पद्धतीने। आता हा जवळपास 8.25 इंच मुंडा घेर आलेला आहे, इथे पाहू शकता
9.25 इंच जवळपास हा मुंडा घेर भरला आहे. आपल्याला किती हवा आहे? 8.25 इंच. आता इथे 8.5 इंच भरलं असतं तरी आपण ते ठेवला असता आहे असा मुंडा, परंतु इथे 9.25 इंच भरलाय. जवळपास हा मुंडा घेर आपला अर्धा इंच, म्हणजे पाठीमागे अर्धा इंच आणि पुढे अर्धा इंच असा टोटल 1 इंच मुंडा घेर आपला एक्स्ट्रा भरतोय. तर हा मुंडा आता आपल्याला कमी करायची गरज आहे. समजा इथे हा मुंडा आपला 8 इंच जर भरला असता तर तुम्ही ही मुंड्याची उंची वाढवून मुंडा घेर जो आहे तो जास्त करून घ्यायचा आहे. आता इथे हा मुंडा घेर आपला जास्त भरलेला आहे, तर आपल्याला इथं कमी करायची गरज आहे. म्हणून मी 1/2 इंच, फक्त 1/2 इंच इथे मी अशी वरती आली, म्हणजे मुंड्याची उंची जी आहे ती कमी करून घेतली. आता हा मुंडा आपल्याला नकोय कारण हा जास्त भरला. कमी करून घेतली आणि परत मी 1.25 इंचावरती असा पॉइंट देणार. इथून 1 इंच, अर्धा इंच, इथे थोडीफार 1/2 इंचानी सेंटर वरती घेऊन हा परत आकार देऊन घेऊ. 8.5 इंच भरला तरी चालेल, परंतु कमी पण भरायला नको आणि जास्तही भरायला नको. आता हा आकार मोजून घेऊ आपण. तर पहा, बरोबर 8.25 इंच इथं हा मुंडा जो आहे तो आपला भरला. इथे तुम्ही पाहू शकता बरोबर 8.25 इंच मुंडा घेर आपला आलेला आहे. आता आपल्याला हा मुंडा कमीही करायची गरज नाही आणि जास्तही करायची गरज नाही. आता यापेक्षा जर जास्त तुमचा मुंडा घेर असेल 38 साईजमध्ये तर तुम्हाला 5.25 इंच मुंडा घेर ठेवण्याची गरज आहे. परंतु आता इथे मला 8.25 इंच मुंडा घेर हवा होता, तर त्या लेवलला आणण्यासाठी मुंडा घेर मी तर कमी करून पहा बरोबर 5.5 इंच इथं मुंड्याची उंची घेतली. 5.5 इंच जेव्हा आपण मुंड्याची उंची घेतली त्यावेळेस आपला मुंडा घेर जो आहे तो 8.25 इंच भरला आणि आपण 5.25 इंच मुंड्याची उंची घेतली होती त्यावेळेस आपला मुंडा घेर जो आहे तो 9.25 इंच भरला होता. 8.5 इंच मुंडा घेर आला तरी चालेल, 1/2 इंच लूज आला तरी चालेल, परंतु अर्धा इंच लूजिंग येऊ द्यायचं नाही किंवा त्यापेक्षाही जास्त लूजिंग मुंड्यामध्ये येऊन द्यायचं नाही, नाहीतर मुंड्यामध्ये घोळ येतो. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला मुंड्याची उंची जी आहे ती काढायची असते. तर तुम्हाला आता या इथं समजलंच असेल की छातीवरती डिपेंड काहीही नसतं. मुंड्याची उंची आपली कशावरती डिपेंड असते? मुंड्याची उंची ती म्हणजे आपला मुंडा घेर. मुंडा घेर किती आहे यावरती डिपेंड आहे आपल्याला मुंड्याची किती लाईन हवी आहे, म्हणजे मुंडा उंची जी आहे ती किती इंचाची ठेवावी लागणार आहे हे आपल्या मुंडा घेरावरती अवलंबून आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, घेताना मुंडा जो आहे तो एक अंदाजे आपण घ्यायचा आहे. आता आपण इथं एक अंदाजे किती घेतला? 5.25 इंच, किंवा मुंडा काढण्याचा फॉर्म्युला जो आहे त्यानुसार तुम्ही जर मुंड्याची उंची घेतली तरी सुद्धा चालेल. छातीचा 6वा भाग करा, त्यानुसार सुद्धा तुम्ही कटोरी मुंडा जो आहे तो काढला तरी चालेल. तर मुंड्याची उंची जी काढण्यासाठी आहे तो छातीचा 6वा भाग नाही करायचा. कटोरी काढण्यासाठी आपल्याला छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच करायचा आहे आणि मुंड्याची उंची काढण्यासाठी छातीचा 8वा भाग प्लस 1 इंच करायचा आहे. मग तुम्ही या पद्धतीने, मग आता आपण छातीचा 8वा भाग प्लस 1 इंच केलं त्यावेळेस बरोबर आपला हा जो मुंडा आहे तो किती येतोय पहा. छातीचा 38चा 8वा भाग केला ना की 5.25 इंच येतोय. तर त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस केलं की 5.25 इंच बरोबर आपला हा मुंडा जो आहे तो भरतोय पहा. या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची काढायची. हा फॉर्म्युला जरी तुम्ही वापरला मुंड्याची उंची काढण्यासाठी किंवा मुंडा परफेक्ट येण्यासाठी, तरी सुद्धा मुंडा घेर जो आहे तो मोजण्याला पर्याय नाही. तो मुंडा घेर जो आहे तो आपल्याला मोजायचाच आहे. अंगावरून मुंडा घेर घ्या किंवा ब्लाऊजवरून मुंडा घेर घ्या. तो घेतल्यानंतर तुम्ही इथे कटिंग करायच्या आधी, ब्लाऊज कटिंग करायच्या आधी म्हणा किंवा पेपर कटिंग करायच्या आधी, पेपर डायरेक्ट ब्लाऊजवर तुम्ही जर कटिंग करत असाल तर कटिंग करायच्या आधी तुम्ही हा मुंडा राऊंड जो आहे तो चेक करायचा आहे आणि मगच मोजायचं, मगच तुम्हाला ब्लाऊज जे आहे ते कटिंग करायचं आहे, नाहीतर ब्लाऊजमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. तर अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला मुंडा जो आहे तो
ब्लाऊज कटिंग करण्याआधी कसा चेक करायचा किंवा मुंडा खोली जी आहे ती आपण घेतलेली आहे ती परफेक्ट घेतलेली आहे की नाही हे कशा पद्धतीने पाहायचं आणि याचा फॉर्म्युलासुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे मुंड्याचा, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा तुम्हाला मुंडा खोली जी आहे ती काढण्यासाठी. इथं मी मुंड्याची उंची म्हणू शकते, मुंडा लाईन म्हणू शकता, मुंडा खोली म्हणू शकता, कोणी कोणी इथं सुद्धा मुंडा खोली असं म्हणतं. तर इथं तुम्ही सर्वसाधारणपणे मुंड्याची उंची धरा. तर मुंड्याची उंची काढण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे सर्व साईजमध्ये. हा फॉर्म्युल्यानुसार तुम्ही मुंड्याची उंची काढल्यानंतर मुंडा घेर जो आहे तो मोजायला विसरायचा नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.